जन्म-मृत्यू विभागाचे कामकाज ठप्प. केंद्राची सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम दुहेरी लॉग इन प्रणाली बंद पडल्याने नागरिकांचे हेलपाटे सुरू. मिरज सुधार समितीचा आंदोलनाचा इशारा. महापालिका मिरज विभागीय कार्यालयातील जन्म-मृत्यू विभागातील अडचणीचे शुल्क क्लास्टर संपता संपेना अशी अवस्था झाली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव केंद्राची सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीममधील दुहेरी लॉग इन प्रणाली बंद केल्याने मिरज कार्यालयातील जन्म-मृत्यू विभागातील कामकाज पूर्णतः ठप्प झालं आहे आणि याचा परिणाम म्हणून पुन्हा महापालिकेत जन्म-मृत्यू दाखला घेण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढते आहे. केंद्र सरकारने जन्म आणि मृत्यू दाखले केंद्र प्रणालीशी जोडले जावेत या हेतूने बारकोडचे जन्म आणि मृत्यू दाखले देण्याचे सुरू केले आहे आणि यासाठी केंद्र सरकारने सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम विकसित केली आहे. या सिस्टीममध्ये नाव नोंदवल्यानंतर संबंधितांना जन्म किंवा मृत्यू दाखला दिला जातो. सुरुवातीला सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीमसाठी दुहेरी लॉग इन प्रणाली असल्याने नोंदणीचे काम वेगवेगळ्या संगणकावर केले जात होते. मात्र केंद्राने सुरक्षिततेचे कारण देत 18 मे 2026 पासून दुहेरी लॉग इन प्रणाली बंद करून केवळ एकेरी प्रणाली सुरू केली. त्यामुळे एका प्रणालीवर जन्म किंवा मृत्यू दाखल्याची नोंद कधी करायची आणि दाखले वितरण कधी करायचे या विवंचनेत कर्मचारी असल्याचं दिसत आहे आणि याचा परिणाम जन्म मृत्यू विभागातील कामकाजावर होऊन पूर्णतः ठप्प झाला आहे. नागरिक मेटाकुटीला आलेले आहेत म्हणून शुक्रवारी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट काझी, अध्यक्ष नरेश सातपुते, सुरेश झेंडे, तौफिक देवगिरी, असीम सय्यद आदी सदस्यांनी सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांना जाब विचारले. केंद्र सरकारने पुन्हा CRSची दुहेरी प्रणाली सुरू करावी अन्यथा जन्म-मृत्यू विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा मिरज सुधार समितीने जिल्हा आरोग्य अधिकारी विजय वाघमारे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे दिला आहे. मिरज विभागीय कार्यालयामध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम काय होते तर ती जन्ममृत्यू विभागात होत आहे आणि जन्ममृत्यू विभागाचे पूर्ण कंट्रोलिंग हे केंद्र सरकारकडून असल्यामुळं ज्या रजिस्ट्रेशन जो काय आहे केंद्र सरकारच्या वेबसाईटवरच केला जातो आहे. पण गेल्या सोमवारपासून सुरक्षेच्या कारणास्तव CRS जो प्रकार आहे सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम जो प्रकार आहे तो केंद्र सरकारचा आहे ती पूर्णतः बंद करण्यात आलेली आहे आणि फक्त प्रत्येक विभागीय कार्यालयामध्ये एका मशीनला त्यांनी एका कम्प्युटरचा ते लागू होणार आहे आणि कम्प्युटर लागू होणार नाही. यामुळं मिरज हे म्हणजे मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल असल्यामुळं आणि इथं जन्ममृत्यूची नोंदी मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळं इथे एक लॉग इन पुरेसं होणार नाही आहे. या संदर्भात बंद असल्यामुळे पूर्णतः काम थांबलेलं आहे. शुकशुकाट पसरलेला आहे या मिरज जन्ममृत्यू विभाग कार्यालयामध्ये. या संदर्भात आम्ही मिरज समिती वतीने विनंती केली की ह्या संदर्भात लॉग इन का होत नाही. त्यांच्याकडून आम्हाला अशी माहिती मिळाली की फक्त मिरज विभागीय कार्यालयामध्ये एकाच ठिकाणी लॉग इन होत असल्यामुळं काम अतिशय संघटनेने सुरू आहे. नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. या ठिकाणी अन्य गावातून परप्रांतातून लोक मोठ्या प्रमाणात येतात तर त्यांना दाखले मिळत नसल्यामुळे अडचण व्हायला लागल्या. तर आमची विनंती आहे की हे CRSचा जो दाखला काय असेल CRS जो रजिस्टर सिस्टीम आहे ते लॉग इन सिस्टीम मिरज विभागीय करण्यासाठी सिस्टीमची मर्यादा वाढवण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी.